नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण संरक्षण करार झाला आहे आणि दोघांनी त्या संरक्षण करारावरती सह्या केल्या आहेत. खरं तर मी सौदी अरेबियाच्या प्रिन्सला सांगू इच्छितो, तुम्ही चुकीच्या मित्राबरोबर जाऊ राहिले. एका चुकीची संगत तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाणार आहे आणि चांगली संगत ही तुम्हाला नेहमी वरती घेऊन जात असते. पण तुम्ही आता ज्या व्यक्तीच्या संगतीत आहात, ज्या व्यक्तीच्या सोबत तुम्ही हात मिळवला आहात, तो तुम्हाला फक्त नाही फक्त खड्ड्यात आणि खड्ड्यात आणि खड्ड्यातच घेऊन जाणार आहे आणि वरून तुमचं जे नाव पण खराब होणार आहे, ती गोष्ट वेगळी. तर मी एवढं सगळं का म्हणतोय, याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांनी एक महत्त्वपूर्ण असा संरक्षण करार केला आहे. या करारानुसार जर पाकिस्तानवरती कोणता हल्ला झाला तर तो सौदी अरेबियावरती देखील झालेला आहे असं मानलं जाईल आणि सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीसाठी धावून जाईल. म्हणजे मित्रांनो बघा, ऑपरेशन सिंदूरनंतरून हे पाकिस्तानला सुचलेलं शहाणपण आहे. आता पाकिस्तान काय करतंय त्यांना माहिती आहे, आपण भविष्यात पण नाही का सिंदूरसारखे जे हल्ले आहेत ते भविष्यात करणारच आहोत आणि भारत आपल्याला घरात घुसून देत दनादन देत दनादन देत दनादन वाजवणार आहे हे पण त्यांना माहिती आहे. त्या कारणामुळे, त्या भीतीने त्यांनी काय डोकं लावलं की आता ते सगळ्या देशांसोबत जे आहे ना, मुस्लिम देशांसोबत ते काय करताय, संरक्षण करार करत फिरताय, जेणेकरून उद्या त्यांनी भारतामध्ये काही बॉम्बस्फोट घडवून आणला, जेव्हा भारत त्यांना परत घरामध्ये घुसून मारायचा प्रयत्न करायचा विचार करल, भारत हा पण विचार करल की पाकिस्तानच्या हेल्पसाठी हे बाकीचे जे देश आहेत ते उभे. पण मी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना एक सांगू इच्छितो आणि तिथल्या जनतेला पण, की भारत हा कोणत्याच देशाला घाबरणार नाही. जर तुम्ही परत असा हल्ला करायचा प्रयत्न जरी केला तरी भारत घरात घुसून तुमची ठासणार आहे, हे लक्षात घ्या. कारण की हा नवीन भारत आहे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भारत आहे आणि भारताच्या विरोधात जर तुम्ही कुरापती केल्या तर तुम्हाला त्याचं सडेतोड उत्तर मिळेल, हे लक्षात ठेवा. आणि मी बाकीच्या देशांना सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही असा करार पाकिस्तानसोबत करू नका. उद्या तुम्ही सुद्धा पाकिस्तानमुळे अडचणी येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही नक्कीच कोणताही करार करताना थोडं डोकं लावून करा. कोणासोबत आपण बोलतोय, कोणासोबत आपण बसतोय, त्याची लायकी का खरंच आपल्यासोबत बसायची, याचाही तुम्ही विचार करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं, पाकिस्तानसोबत हा जो करार करतोय सौदी अरेबिया, याच्याने त्याचं किती नुकसान होणार आहे आणि जागतिक शांततेला हा करार किती धोकादायक असणार आहे, हे सुद्धा तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. तात्पुरतं तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र.